ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले क्रांतिज्योत अभिवादन यात्रेचे पाडेगाव निरा तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे भव्य स्वागत। बातमी सुनील रासकर, क्रांतिसूर्य न्यूज सातारा। अखिल भारतीय महात्मा ज्योतिराव फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष। सोशल मीडिया मागील 10 वर्षांपासून सातत्याने सुरू असलेली मातृतीर्थ सिंदखेड राजा ते ज्ञानतीर्थ नायगाव अशी 412 किलोमीटरची ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले क्रांतिज्योत अभिवादन यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली। फुले दाम्पत्य सन्मान दिन व भीमा कोरेगाव शौर्य विजय दिनाचे औचित्य साधून 1 जानेवारी रोजी सुरू झालेली ही यात्रा 3 जानेवारी रोजी ज्ञानतीर्थ नायगाव येथे पोहोचली। यात्रा सातारा जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर पाडेगाव निरा तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे 3 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता दाखल झाली। यावेळी अजित कुमार जाधव लोणंद, संजय कुमार जाधव लोणंद, ॲडव्होकेट आदेश गिरमे निरा, अविनाश शिंदे मिरेवाडी, सुनील रासकर जिल्हाध्यक्ष। सोशल मीडिया अखिल भारतीय महात्मा ज्योतिराव फुले समता परिषद सातारा, सनी रायकर पाडेगाव तसेच परिसरातील बहुसंख्य स्त्री पुरुष फुले प्रेमी बांधवांनी यात्रेचे भव्य स्वागत केले। यावेळी जिजाऊ व सावित्रीमाई फुले यांना अभिवादन करण्यात आले। अभिवादन सभेत संजय कुमार जाधव, अजित कुमार जाधव व ॲडव्होकेट आदेश गिरमे यांनी विचार मांडले। यात्रेच्या वतीने मौर्य आकाश मेत्रे यांनी आयोजकांचे आभार मानत पुढील काळातही असेच सहकार्य व प्रेम अपेक्षित असल्याचे सांगितले। त्यानंतर क्रांतिज्योत अभिवादन यात्रा नायगावकडे रवाना झाली। ज्ञानतीर्थ नायगाव येथे खासदार अमोल कोल्हे, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, नायगावच्या सरपंच स्वातीताई जमदाडे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष संतोष खांडेभराड आदी मान्यवरांनी यात्रेचे स्वागत करून या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले। ही अभिवादन यात्रा सिंदखेडराजा येथून सुरू होऊन जालना, छत्रपती संभाजीनगर, माळी चिंचोरा, महिल्यानगर, धारगाव, मुरगाव, निरा, पाडेगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा आदी ठिकाणी अभिवादन कार्यक्रम घेत नायगाव येथे सकाळी 8 वाजता पोहोचले। यात्रेदरम्यान जिजाऊ, सावित्रीमाई व मानवतावादी महापुरुषांचे कार्य, यात्रेची पार्श्वभूमीमध्ये धोरणांचा व्यापक प्रचार प्रसार करण्यात आला। यात्रेनिमित्ताने नायगाव येथे जागतिक दर्जाची सावित्री सृष्टी उभारावी, नालंदा, तक्षशिलाच्या धर्तीवर ग्रंथालय स्थापन करावे, फुले दाम्पत्याला संयुक्त भारतरत्न पुरस्कार द्यावा, शक्य पर्यंतचे शिक्षण मोफत व सक्तीचे करावे तसेच ओबीसी विद्यार्थ्यांना एससी, एसटी प्रमाणे शैक्षणिक सवलती द्याव्यात अशा मागण्या शासनाकडे मांडण्यात आल्या। यात्रेनिमित्त नायगावच्या सरपंच स्वातीताई जमदाडे यांना जिजाऊ सावित्री बहुउद्देशीय संस्थेचा जिजाऊ सावित्री नारीशक्ती पुरस्कारच देऊन सन्मानित करण्यात आले। यात्रेचा शुभारंभ जिजाऊ वंदनेने तर समारोप सावित्री वंदनेने करण्यात आला। या अभिवादन यात्रेला समाजातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद व सहकार्य मिळत असल्याबद्दल अभिवादन यात्रा समन्वय समिती व जिजाऊ सावित्री बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी नंदकिशोर खरात, प्रकाश आढाव, सुशीला आढाव, सुभाष सातपुते, बी खरात, एकनाथ मेत्रे, संजय ठाकरे, मौर्य आकाश मेत्रे, मौर्य अनिता मेत्रे, मनश्री जनाबापू मेत्रे, संगीता चौधरी आदींनी सर्वांचे आभार मानले। त्यामध्ये रेड, येलो, ग्रीन, ब्ल्यू वगैरे असे 7 कलर्स असतात। ते क्रांतिसूर्य ज्योतिराव फुलेंना क्रांतिसूर्य का म्हटलेलं आहे, याप्रमाणे सूर्याच्या किरणापासून 7 कलर्स निघतात। तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्यापासून 7 मार्ग निघतात। त्यातला एक मार्ग म्हणजे त्यांनी अस्पृश्यासाठी केलेलं कार्य, दुसरा मार्ग म्हणजे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचं आसोड केलेलं कार्य, तिसरा मार्ग, तिसरा किरण म्हणजे जे मुलींच्या शिक्षणाची सुविधा, चौथा म्हणजे विधवांचे पुनर्विवाह, आंतरजातीय विवाह, म्हणजे हे जे त्यांच्यापासून निघालेले एक किरण आहे आणि एक किरण धरून त्या ठिकाणी एक भारतरत्न झालेला आहे। म्हणजे मला आता तुम्हाला काय वाटतं ती वेगळी गोष्ट आहे, पण मला असं वाटतं की आपण जे म्हणतो की महात्मा फुलेंना भारतरत्न द्यावं, भारतरत्नापेक्षा ती फार महान आहे, फार मोठी आहे। महात्मा ही तुम्ही विचार करा, भारतामध्ये महात्मा ही पृथ्वी फक्त महात्मा गांधी, महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा बसवेश्वर याच महान विभूतींना दिलेला आहे। म्हणजे आज ही वेळ नाहीये की महात्मा फुले सावित्रीबाई फुलेला भारतरत्न द्या। तसा जर विचार केला भारतरत्न कोणाकोणाला दिलेले आहे, जो माणूस खेळ खेळतो त्याला भारतरत्न दिले। अहो महात्मा ज्योतिराव फुलेंना त्याच वेळी शारीरिक व्यायाम करणं, शारीरिक दंडपट्टा चालवणं त्यावेळेस सर्व हे साधनं शिकवलेले आहे आणि त्यांचं कार्य इतकं मान आहे। आता समजा
सर्व या ठिकाणी आपण सर्व सर्व्हिसवाले आहात, आपल्या साऱ्यांना माहिती आहे. म्हणून एक माझं मत मी व्यक्त केलं की आपण ही जे आपण म्हणतो की आमच्या महात्मा फुले सावित्रीबाई फुलेला वर घ्या. द्यावं, वर सर वर ठेवा. रत्नापेक्षा फार मोठे आहे, फार महान आहे. आज त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य आहे. सावित्रीबाई फुले लग्न झालं त्यावेळेस सावित्रीबाईला काही लिहिता वाचता येत नव्हतं. त्यावेळेस सावित्रीबाईचे जे नायगाव त्यांचे जे वडील आहे ते फार जमीनदार होते. जमीनदार होत्यानंतर त्या ठिकाणी जे मिशनरी स्कूल होत्या त्या स्कूल पाहायसाठी त्यांचे वडील सावित्रीबाईला सोबत घेऊन जात. तिकडे गेल्यानंतर जे मिशनरी जे फादर किंवा जे टीचर किंवा जे प्रिन्सिपल म्हणतो त्यांनी भेट म्हणून त्यांना अशी पुस्तकं दिलेली होती सावित्रीबाईला. सावित्रीबाईला ती पुस्तकं वाचता येत नव्हती. सावित्रीबाईने त्या पुस्तकाचं संकलन केलं आणि लग्न झाल्यानंतर आपल्या नवऱ्याकडून ते पुस्तक वाचून घेतले आणि त्या सावित्रीबाईची शिक्षणाची आवड ओळखून महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या स्वतःच्या मिसेसला पहिल्यांदा शिक्षित केलं, शिकवलं आणि नंतर ती पुस्तकं सावित्रीबाईंनी वाचली. नंतर ती स्वतः